हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. शारदीय नवरात्रोत्सव आणि घटस्थापनेच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे घटस्थापनेचा दिवस. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि माझी क्लिनिंग सुरू आहे. काल दसरा काढून झाला सगळा आणि रोबोट आहे माझ्याकडे डस्टिंग मॉपिंगला. पण काय ना, रोबोटमध्ये मीठ, हळद, डिटर्जंट आणि गरम पाणी वगैरे ह्या वस्तू जमत नाहीत. तर ते फक्त डस्टिंग आणि मॉपिंग करतं ओन्ली फिल्टरच्या पाण्याने. त्याला फिल्टरचं पाणी लागतं आणि मग मी असं आठवड्यातून एक वेळानं गरम पाणी, गोमूत्र, खडे मीठ, हळद असं टाकून पुसून घेते हाताने स्वच्छ. बाकी आठवड्याभर काही मी करत नाही आहे. आठवड्याभर रेग्युलर रोबोटच डस्टिंग मॉपिंग करत असतं. त्यानंतर मी बाहेरचं धुवायला गेले. काल दसरा काढून झाल्यानंतर बाहेरचं धुवायचं होतं, पण पाऊस एवढा जोरात आला की मग ते मामा म्हणले साफसफाईवाले की राहू द्या मॅडम, उद्या सकाळी सकाळी धुवून घ्या लवकर, आता पाऊस चालू आहे आणि काही उपयोग पण नाही धुवून, आणि सगळंच पाणी होईल म्हणून, आणि लेट पण खूप झाला होता. तर आतलं सगळी क्लिनिंग झाली की मी हे बाहेरचं धुवून घेते पूर्ण, वरून खालून सगळं पोर्च आणि रोहोसचा बाहेरचा हिस्सा. हे बघा, अशा प्रकारे धुवून स्वच्छ केला आहे मी. थोडक्यात दाखवते मी तुम्हाला. आणि त्यानंतर मग मी आंघोळीला गेले. आंघोळ झाल्यानंतर मग मी देवघराची साफसफाईला लागले. काय ना, काल ना देवघराचं मी काही काढलंच नव्हतं. आमच्या ताईंना विचारलं तर ताई म्हणलं की ग्रहण आहे, ग्रहण संपलं आहे का बघ. आणि आज जरी काढलंच सगळं देवघराचं तरी मग ग्रहण असल्यामुळे तुला उद्या परत आणखी काढावं लागेल. त्यापेक्षा उद्या सकाळी सकाळी लवकर उठूनच सगळी क्लिनिंग कर. मग हे अशा पद्धतीनं मी हे देवघर घासून पुसून घेतलं. ॲक्च्युली हे देवघर ना ह्याचं आहे, सागवानाचं आहे, पण मी त्याला सिसमचा कलर देऊन घेतला आहे. 6 वर्ष झाली आहेत. 2019ला घेतलेलं आहे मी हे देवघर बनवून. आमच्या शेजारीच एक पांचाळ काका म्हणून आहेत, त्यांच्याकडून बनवून. माझ्या मैत्रिणीकडे असं सेम होतं. मग तिचा मी फोटो मागवला आणि तो जशाच तसा फोटो मी काकांना दाखवला आणि त्यांनी मला सेम टू सेम बनवून दिलं. फक्त कलर मी त्याला सिसमचा दिला आहे, मला हा कलर आवडायचा म्हणून. आमच्या इकडे सिसम ओरिजिनल भेटत नाही, त्यामुळं मग म्हणलं की डुप्लिकेट घेण्यापेक्षा सागवानी बनवून घ्यावा आणि सिसमचा कलर करावा. तर ह्या अशा पद्धतीने मी देवपूजा वगैरे केली. आज आमच्याकडे विड्याच्या पानावर देव मांडतात. तुमच्याकडे कसे मांडतात ते मला सांगा. आज असे विड्याच्या पानावर देव मांडले ना की पुन्हा 9 दिवस नाही, 9मीच्या दिवशीच देव उचलतात. अगोदर मी हे नाही करायची, मला माहिती नव्हतं हे, किंवा माझ्या माहेरी सासरी पण हे असं काही करत नाहीत. पण माझं लग्न झाल्यानंतर 2012 साली माझ्या एका मैत्रिणीनं सांगितलं की देव उचलायचे नाही आहेत 9 दिवस. तर ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी अशा पद्धतीनं देव मांडायचे, पूजा करायची, आरती करायची, आणि मग रेग्युलर नुसती फुलं चेंज करायची आणि पूजा आरती करून धूप लावून बस एवढंच. तर हे बघा, अशा पद्धतीनं झाली माझी देवपूजा.